राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या अंदाजासाठी लोकप्रिय असलेले पंजाबराव डक सध्या एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आलेले आहेत। डक यांच्या पावसाबद्दलच्या अचूक अंदाजामुळे अनेक शेतकरी वेळेत आपली पिकं सुरक्षित करतात। मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या अंदाजाचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप होतोय। डक यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजारात द्राक्षाचे भाव अचानक पडतात असा दावा द्राक्ष उत्पादकांकडून केला जातोय। या कारणामुळे 2 दिवसांपूर्वी पंढरपुरातील द्राक्ष बागायतदारांनी डक यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं। तसंच अशा हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची थेट मागणीही या शेतकऱ्यांनी केली होती। या वाढत्या विरोधामुळे अखेर पंजाबराव डक यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ जारी करत एक मोठा निर्णय जाहीर केलाय। द्राक्ष बागायतदारांच्या वाढत्या रोषानंतर आणि आंदोलनानंतर पंजाबराव डक यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील काही प्रमुख जिल्ह्यांसाठी आजपासून हवामानाचा अंदाज न वर्तवण्याची मोठी घोषणा केली आहे। एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काल थोडेफार प्रसार माध्यमातून काही लोकांचं असं म्हणणं येईल की पश्चिम महाराष्ट्रातला अंदाज देऊ नये, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज देऊ नये। तर आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढे तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढे अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो। हवामान अंदाजावरून शेतकरी आणि हवामान अभ्यासक यांच्यात असा थेट संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ असावी। एका बाजूला पावसाच्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान टाळलं जातं, तर दुसऱ्या बाजूला काही पिकांच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होतो। आता पंजाबराव डक यांच्या या माघारीनंतर तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा रोष शांत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।